नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता नंदिनी आता घरी येते आणि देवाला तो कुर्ता वगैरे देते. तर तेव्हा जेव्हा तो कुर्ता घालतो आणि नंदिनी सुद्धा ती मांडणीने दिलेली असते, ती साडी वगैरे नेसून छान अशी सजून नटून हे दोघे सुद्धा मस्त संक्रांत एन्जॉय करतात. म्हणजे हे दोघे मिळून इकडे तिळगुळाचे लाडू वगैरे करतात आणि जीवा तिला नंदिनीला मदत करतो. आणि इकडे हे दोघे म्हणजे काव्याताई येते, ती रम्याचा पतंग वगैरे कापते. आणि तेव्हा पार्थ तर तिच्याकडे बघून फ्लॅट झालेला असतो आणि काव्याच्या सोबतीला आता मानेनी सुद्धा असते. अगदी ती तिच्यासारखी छान अशी नटलेली वगैरे असते आणि या दोघींनी सुद्धा छान असा गॉगल वगैरे घातलेला असतो. आणि त्यानंतर आता या दोघांची पतंगाची स्पर्धा लागते, पार्थची आणि काव्याची. आणि त्यानंतर शेवटी या दोघांचा सुद्धा पतंग एकाच वेळी तुटून जातो. तर काव्या त्याला म्हणते, ठीक आहे ना देशमुख, मी तुमच्या प्रेमामध्ये ना असं एकत्र पडायला तयारच आहे. आणि या दोघांचे असं चाललेलं बघून रम्या आणि वसू तर खूप चिडलेले असतात. आणि तेव्हा वसू एक डाव आखते, म्हणजे रम्याच्या हातामध्ये अशी मोठीच्या मोठी कात्री असते आणि त्या कात्रीने चक्क ती काव्याचा जो बोका असतो तो कापून वाट लावून टाकते त्या बोक्याची. तर चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून बघूया. आता नंदिनी इकडे मैत्री सदनमध्ये आलेली असते आणि तेव्हा ती जीवाला आता शोधत असते आणि त्या रिक्षाजवळ वगैरे ती बघते त्याला आणि ती म्हणते, आता हे जेव्हा गेले कुठे आणि कुठेच दिसत नाहीयेत ते, आणि आता विचारू तरी कुणाला कोणीच दिसत नाहीये तिथे, असं म्हणून ती आजूबाजूला बघत असते. तर जेव्हा तर इकडे वरती बाल्कनी मध्ये असतो जिथे नेहमी नंदिनी असते तिथेच. आणि तिथून आता तो ओरडतो, आज ऊपर आसमान नीचे. आणि असं त्याने म्हटल्यानंतर आता नंदिनी त्याच्याकडे बघते. तर जेव्हा आता छानपैकी असं पोज वगैरे मारू लागतो आणि नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते. तर तेव्हा जेव्हा तिला इशारा वगैरे करत असतो आणि स्टाईल वगैरे मारत असतो, तर नंदिनी त्याला म्हणते, अहो तुम्ही तिथे काय करताय, तुम्ही आधी नीचे या बरं, असं ती एकदमच बोलून जाते आणि म्हणते, अहो आधी खाली या, तुम्ही उगीच सणासुदीला वाद नको, बाबांनी तुम्हाला तिथे बघितलं. तर तेव्हा जेव्हा म्हणू लागतो, ओ सनिया, जीवाची फिल्डिंग तर 11 देशांमधल या आप्पांनी लावलेली आहे आणि देवाला पकडणं कठीणच नाही, तर अशक्य आहे, असं तो डायलॉग वगैरे मारत असतो. तर तेव्हा नंदिनी तिथूनच अरेशी असं म्हणते आणि म्हणते, अहो किती घाणेरड मराठी डब आहे तुमचं, हो तुम्ही आधी खाली या, ते बाबा जर आले ना. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं असं काय करतेस, तुझे आप्पा म्हणजे तुझे पप्पा घरामध्ये नाही आहेत, नवरा बायको गेलेले आहेत बाहेर घेऊन, कोणासाठी, तर लग्नाचा आहेर. आणि असं म्हणत तो आता पुढे यमक जुळवत बोलू लागतो, म्हणतो, सासूने दिली हातात किल्ली, म्हणाली कर बायकोसोबत जीवाची मुंबई, आणि दिली. अरे वा, हे कसं होते सांग, असं तो विचारत असतो. तर ती म्हणते, परतशी म्हणते आणि म्हणते, फालतू होतं काहीतरी. आणि परत तिच्या लक्षात आल्यानंतर ती म्हणते, एक मिनिट, म्हणजे आई बाबा घरात नाहीयेत आणि आईने तुम्हाला किल्ली दिली, आई आहे ना ही आई पण ना. असं बोलत असताना जीवा तिला थांबवतो, म्हणतो, एक मिनिट, माझ्या सासूबाईंना काही बोलायचं नाही, मी आधीच सांगतोय. तर नंदिनी म्हणते, तुमच्या सासूबाई ना माझी अगोदर आई आहे. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, बरं ठीक आहे ना, बरं मला सांग, आपल्यामध्ये सगळे भांडणाचे विषय संपलेले आहेत का, म्हणून आपण आईवरून भांडतोय. आणि आता जेव्हा विचारतो, बरं मला सांग, तुझ्या हातामधल्या पिशवीमध्ये काय आहे. तर तेव्हा नंदिनी थोडीशी हसते आणि म्हणते, खास गंमत आणली आहे तुमच्यासाठी. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, काय सांगतेस हल, असं म्हणतो, वर खाली उडीच मारत असतो. तर नंदिनी खालून ओरडते, अहो काय करताय तुम्ही. तर जेव्हा म्हणतो, सॉरी असं म्हणतो, मागे सरकतो आणि म्हणतो, उगाच लाईफ इन्शुरन्स पॉलिसीला फटका नको, एक काम करतो, तिकडे सांग, मी जिन्यावरून खाली येतो. आणि त्यानंतर आपल्या रिक्षाकडे बघतो आणि म्हणतो, आहाहा 2 सवती
एकदम सख्या बहिणी असल्यासारख्या आजूबाजूला उभ्या आहेत. कशी दिसते माझी डार्लिंग असं म्हटल्यानंतर नंदिनी आता त्या रिक्षाकडे थोडसं बघते आणि चिडते, म्हणते काही बोलू नका तुम्ही. आणि आता जेव्हा म्हणतो डार्लिंग, हा जेव्हा जसा तुझा आहे ना तसाच चकाचक बाईचा सुद्धा आहे. आणि असं तो बोलत असताना आता ती रिक्षाचं चाक आपल्या पण नंदिनीच्या दिशेने वळतं आणि ते बघितल्यानंतर जेव्हा हसूच लागतो आणि नंदिनीला म्हणतो, बघ बघ कस नाक मुरडल्यासारखं तिने चाक फिरवलं, बघ बघ. आणि माझं ना 2 बायकांत फजिती ऐका असं झालेलं आहे. थांब थांब, आलो आलो मी असं म्हणून आता खाली येऊ लागतो. तर तेव्हा नंदिनी त्या रिक्षाकडे रागारागाने बघत असते आणि ती पण आता नाक मुरडत असते. तर इकडे आता देशमुखांच्या घरामध्ये वरती हे सगळेजण पतंग उडवत असतात. इकडे रम्या पतंग उडवत असते आणि आता इकडे पार्थ सुद्धा पतंग उडवू लागतो. आणि तेव्हा युग असतो, तो पार्थला म्हणत असतो, अरे दादा ही रम्या दिसते ना, तेवढी नाही आगाऊ दिसते ना, तशी ती नाही आहे रे, म्हणजे ती बावळट वगैरे तर अजिबात नाहीये, चांगली सॉलिड निघाली ही. अरे आपलं नाक सुद्धा कापेल आणि पतंग सुद्धा कापेल. तर पार्थ म्हणतो, अरे युग ती अशा ठिकाणी थांबली ना तर हवा एकदम राईट साईडला आहे म्हणून ना तिच्या पतंग आपल्यापर्यंत येतोय. अरे पण आपला पतंग तिच्यापर्यंत जात नाहीये, लेफ्ट साईडला चाललो आहे तो, त्यामुळे ती पेच होत नाही रे. तर युग म्हणतो, अरे दादा पण काहीतरी केलं पाहिजे ना, काहीतरी चमत्कार झाला पाहिजे रे, आणि हेच नाक आणि पतंग दोन्ही सुद्धा कापलं गेलं पाहिजे. तर आता रम्या त्याला म्हणते, हो मीच तुझं परत एकदा नाक कापणार, मगाशी कसं कापलं ते लक्षात आहे ना तुझ्या, असं म्हणून ती आता रम्या सुद्धा त्याला चिडवत असते. आणि रम्या इकडे युगला बोलत असताना इकडे आता रम्याची पतंग कोणीतरी कापून टाकतो मित्रांनो. आणि ते बघितल्यानंतर वसू तिला म्हणत असते, अगं रम्या रम्या इकडे लक्ष दे लक्ष दे. आणि तेव्हा युग सुद्धा तिकडेच बघत असतो आणि तिची पतंग कापलेली बघितल्यानंतर युग तर खूप खुश होतो आणि मोठमोठ्याने हसून उड्या वगैरे मारू लागतो आणि पार्थला मिठी मारतो आणि रम्याला तर चिडवू लागतो, म्हणतो आता काय झालं रम्या, हस हस, अजून 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 चिडव मला. तर रम्या म्हणते, अगं आई पार्थनेच माझी पतंग कापली, असं व्हायला नको होतं यार. तर वसू म्हणते, अगं रम्या खेळ आहे हा, एवढं काय मनाला लावून घेतेस तू. तर इकडे आता जेव्हा धावत धावत खाली येतो तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणत असते, अहो सावकाश काय करताय तुम्ही. तर जेव्हा तर तिच्या समोर येऊन म्हणतो, तुला सांगतो बायको कितीही चिडली ना तरी सुद्धा संक्रांतीला गिफ्ट आणायला विसरत नाही, काय आणलेस सांग ना, असं तो विचारत असतो. तर तेव्हा नंदिनी हसते आणि त्या पिशवीमधला त्याच्यासाठी काळा कुर्ता जो असतो तो कुर्ता काढून त्याच्या हातामध्ये देते. तर तो कुर्ता बघितल्यानंतर जीवा म्हणतो, वाव ब्लॅक कुर्ता मस्त आहे मस्त आहे. तर तेव्हा नंदिनी म्हणते, म्हणजे आता ती सांगते मित्रांनो, ती म्हणते, हा कुर्ता मी नाही तर आईने दिलेला आहे तुमच्यासाठी. तर तेव्हा आता जेव्हा एकदम म्हणजे खुश होतो, म्हणतो म्हणजे त्याला तो थोडसं भाऊक सुद्धा होतो आणि म्हणतो, म्हणजे काय सांगतेस नंदिनी, तू तू आपल्या घरी गेली होतीस. तर तेव्हा नंदिनी हो असं म्हणून त्याला सांगत असते. तर तेव्हा जेव्हा तो कुर्ता उघडतो आणि तो भाऊक झालेला असतो मित्रांनो, आणि तो कुर्ता आपल्या एकदम जवळ कवटाळतो आणि तो खालीच बसतो, एकदम निशब्दच होऊन जातो तो. तर तेव्हा नंदिनी पुढे येते आणि त्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला म्हणते, जेव्हा सणासुदीचं असं रडायचं नसतं, इकडे सगळे तुम्हाला खूप मिस करतात, फक्त आईच नाही तर तुमचे बडे भैया सुद्धा. तर तेव्हा जेव्हा नंदिनीच्या हातावरती हात ठेवतो आणि खरंच का असं म्हणून विचारतो, तर आता नंदिनी लगेचच आपला हात बाजूला काढून देते आणि परत ती चिडते. तर जीवा आता तिला म्हणतो, हे बघ सणासुदीच्या दिवशी झालं गेलं, विसरायचं सुद्धा असतं आणि तू इथेच थांब, अजिबात हलू नकोस, मी ना ट्राय करून आलो, थांब असं सांगून तो चाललेलाच असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते, एक मिनिट तुम्ही काय करताय अहो, मी इथे एकटीच राहत नाही, आजूबाजूला राहणारी लोक सुद्धा आहेत इथे, म्हणजे
जेव्हा तसाच तिथे उघड्यावरती चेंज करत असतो म्हणून नंदिनी त्याला थांबवते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो ओके असं आहे का, मग कुठे चेंज करू, पप्पांच्या रूममध्ये करू का, असं तो विचारत असताना नंदिनी काही न बोलता दुसऱ्या दिशेने बघते. तर जेव्हा तिला एकदमच म्हणतो हा तू चालेल म्हणालीस का, तर तेव्हा नंदिनी एकदमच त्याला रागात म्हणते जा करा. आणि तेव्हा जेव्हा हसतो आणि म्हणतो जा म्हणाली वा असं म्हणून तो आता परत आतमध्ये सुटतो. तर आता नंदिनी त्या पिशवीमधून मांडणीने तिच्यासाठी दिलेली साडी काढते आणि ती साडी बघू लागते आणि ती साडी बघून ती खूप खुश झालेली असते आणि ती साडी वगैरे परत आपल्या अंगावरती अशी घेते आणि ती या साडीला फील करू लागते. खूप मस्त वाटत असेल तिला ती साडी वगैरे बघून. तर इकडे आता देशमुखांच्या घरी युग आता पार्थची खूप तारीफ करू लागतो. म्हणतो भाई तुमने करके दिखाया छोटे भाई, का बदला तो तुमने ले लिया. तर पार्थ आता सांगतो अरे युग मी ना रम्याचा पतंग कापलेला नाहीये. आणि असं त्याने म्हटल्यानंतर आता युग आणि पार्थ दोघे सुद्धा म्हणतात मग मग रम्याचा पतंग कोणी कापला. आणि तेव्हा इतक्यातच आता मागून काव्या एंट्री घेते. म्हणते अरे आव ना फिर. आणि ती अशी मस्तपैकी अशी गॉगल वगैरे घालून आणि ती मानेने दिलेली असते ती साडी वगैरे नेसून आलेली येत असते आणि जीवा अजून सुद्धा तिच्याकडे बघतच राहतो. तर तेव्हा नंदिनी इशायाने त्याला विचारते की मी कशी दिसते. तर तेव्हा जीवा लगेचच तिला एकदम छान दिसतेस असं इशायाने सांगत असतो आणि त्याने असं छान असं इशायाने केलेलं असतं आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर तो आता एकदम शिट्टीच वाजवतो. म्हणजे नंदिनीने त्याला शिकवलेली असते ती शिट्टी तो वाजवतो आणि तेव्हा नंदिनी अजून लाजू लागते आणि तेव्हा तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने ती शिट्टी वाजवलेली असते आणि जेव्हा तिला विचारत असतो शिकवशील का मला शिट्टी वाजवायला प्लीज प्लीज. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणत असते जीभ ना अशी टाळूला वरती चिटकवायची, ट्विस्ट करायची आणि हे बोट असं मध्ये ओठांच्या इथे मध्ये ठेवायचं आणि जोराची फुंकर मारायची. तर तेव्हा जेव्हा अगदी तसं तिने सांगितल्यासारखं करतो पण त्याची काही शिट्टी वाजतच नसते. आणि आता ते आठवल्यानंतर नंदिनी आता इकडे तिकडे बघू लागते. तर जेव्हा काय असं म्हणून तिला विचारत असतो तर तेव्हा नंदिनी खालीच येते आणि त्याला रागारागात म्हणते काय चाललंय, डमशराज खेळतोय का, आपण बाजूला व्हा, खूप काम आहेत मला, असं म्हणून त्याला बाजूला सरकवते आणि तिथून आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा जेव्हा सुद्धा तिच्या मागे मागे जातो आणि म्हणतो नंदिनी ऐक माझं ऐक ना. तर तेव्हा नंदिनी आतमध्ये जाते आणि ती मोबाईलवरती काहीतरी बघत असते. तर तेव्हा जेव्हा तिथे जातो आणि तिला विचारतो काय मोबाईल मध्ये काय बघतेस. तर तेव्हा नंदिनी म्हणते काही नाही. तर जेव्हा तिला म्हणतो अगं सांग ना. तर नंदिनी म्हणते अहो मी तिळगुळाचा व्हिडिओ बघते, तुम्हाला काय करायचं आहे. तर तेव्हा जेव्हा तिला विचारतो पण का, तर नंदिनी त्याला म्हणू लागते तुम्ही रोज जिमला जाता, व्यायाम करता, 50-100 किलो वजन उचलता, पण तरीसुद्धा घरातला साधा सिलेंडर तुम्हाला उचलता येत नाही. तर जेव्हा म्हणतो हे बघा 1 मिनिट असं अजिबात नाहीये, एकदम स्वेटिंग होतं अंगावरचा, एकूण एक कपडा भिजतो एवढे वेट्स उचलताना. पण माझी आई म्हणते जी माणस शिवधनुष्य पेलू शकतात ना त्यांना कधीतरी एक छोटासा बाण गुडघे टेकायला लावू शकतो. तर नंदिनी म्हणते बरोबरच म्हणतात मग आई अहो म्हणून. तर मी हा व्हिडिओ बघते. अहो म्हणजे काय आहे माहिती का, मी जगातले सगळे कठीण पदार्थ करू शकते. पण असं ती म्हणत असताना तेव्हा जीवा म्हणतो तिळगुळ बनवता येत नाहीत. तर नंदिनी म्हणते येतात, म्हणजे मी प्रयत्न केला 1-2दा पण माझे तिळगुळ फुटतात, असं तिने म्हटल्यानंतर जेव्हा तर मोठमोठ्याने हसू लागतो आणि स्वतःला सावरत ओके ओके म्हणत असतो आणि परत मोठ्याने हसतो आणि म्हणतो मी आहे ना, मी आहे ना, अगं मला तुटलेलं फुटलेलं सगळं काही जोडता येतं. तर नंदिनी त्याला म्हणते लगेच आता नाही, काही गरज नाही, काही गरज नाही, मी एकटीने करीन सगळं काही. तर जेव्हा म्हणतो हे बघ नंदिनी प्लीज ऐक ना, ऐक ना, अगं आपण दोघांनी मिळून जर तिळगुळ बनवला ना
तर मला अगं सण साजरा केल्याचा आनंद सुद्धा होईल. आणि लगेच नाटक करू लागतो, म्हणतो प्लीज अगं मी ना माझ्या घरापासून दूर आहे ना आता. तर नंदिनी त्याला म्हणते तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आज गरीब चेहरा केला तर मी तयार होईन. तर तेव्हा जीवा अजून गरीब चेहरा करतो. तर नंदिनी म्हणते बरं ठीक आहे करा आता. तर तेव्हा आता जेव्हा एकदम परत पोजमध्ये येतो, म्हणतो अरे वा मस्त, आणि म्हणू लागतो तिळगुळ बनवणे इज एन आर्टड, आय एम एन आर्टिस्ट. आणि तू काय कर माहिती का, सगळ्यात आधी पदर खोचून घे आणि तिळगुळ फ्रॉम जीवांदिनी इज ऑन. आणि असं म्हटल्यानंतर नंदिनी लगेचच पदर वगैरे खोचते. तर जेव्हा तिला म्हणतो तीळ घे अगोदर तीळ घे, तर तेव्हा नंदिनी लगेचच तिळाचा डबा घेते आणि पणमध्ये लगेचच ओतत असते. तर जेव्हा तिला म्हणतो अगं थांब थांब असं भस्कन ओतू नकोस, इकडे ये तू मागे ये असं म्हणून तिच्या हातामधला तो तिळाचा डबा आपल्या हातात घेतो आणि म्हणतो हे बघ, हे असं ताट घ्यायचं छानपैकी आणि त्याच्यामध्ये ना असे लागतील तेवढे तीळ घ्यायचे आणि आता ते निवड असं म्हणून ते ताट निवडायला तिच्या हातामध्ये देतो आणि इकडे स्वतः तो गॅस पेटवतो आणि त्याच्यावरती तो पॅन ठेवतो आणि पॅन ठेवून याच्यामध्ये गूळ वगैरे टाकतो आणि तो गूळ जरासं मऊ शिजवू लागतो आणि इकडे नंदिनी ते तीळ निवडत असते आणि तिची केसाची बट तिच्या डोळ्याच्या आड येत असते. तर तेव्हा जेव्हा तिच्याकडे बघत असतो आणि तिच्याकडे बघून हसत असतो आणि त्यानंतर लगेचच तिच्या जवळ येतो आणि आपल्या हाताने तिच्या केसाची बट हळूवार मागे घेतो. तर तेव्हा नंदिनी तर त्याच्याकडे बघून थोडीशी स्माईल करत असते आणि त्यानंतर ती हळूच परत त्याच्याकडे एकदा बघते, परत तिळाकडे बघते आणि त्यानंतर तिचे तीळ निवडून होतात आणि ते तीळ आता ती कढईमध्ये घेते आणि त्यानंतर आता ती ते तीळ हलवायसाठी चमचा घेत असते. तर तेव्हा जेव्हा तिचा हातच पकडतो आणि परत तो चमचा तो तिच्याकडे देतो आणि मस्तपैकी मित्रांनो यांच्या रोमॅन्टिक पद्धतीने अगदी तिळगुळ बनवायची प्रोसिजर चालू असते. आणि तेव्हा नंदिनी आता इकडे ते गूळ वगैरे असतं ते हलवत असते. तर तेव्हा जेव्हा तिचा हात पकडतो आणि तिचा हात पकडून तिच्या हाताने ते तीळ ते गूळ वगैरे असतं ते हलवू लागतो आणि तेव्हा नंदिनी सुद्धा त्याला काही बोलत नाही आणि त्याच्याकडे बघते आणि परत ती तिळगुळ वगैरे हलवू लागते. परत ती गालातल्या गालात हसत सुद्धा असते, म्हणजे तिला सुद्धा ते पाहिजे असतं. ती विरोध तर काही करतच नसते त्याला आणि चिडत तर अजिबात नसते मित्रांनो. आणि इकडे परत आता देशमुखांच्या घरी यांचा दंगा तर चालूच असतो मित्रांनो आणि काव्या जोरात हसत असते, म्हणजे ती पार्थाचा पतंग कापणारच असते. तर तेव्हा इकडे ही रम्या आणि युग वगैरे पार्थला ओरडतात, अरे दादा हे काय काय चाललंय काय, तुझ लक्ष दे. आणि युग पुढे म्हणतो अरे दादा वहिनीचा जन्म डेंजर आहे रे, एका झटक्यात तिने आता तुझा पतंग कापला असता. तर तेव्हा काव्या म्हणते अरे युग माझा पतंग कापणं सोपं नाहीये, अरे प्रेमाचा पतंग आहे या काव्याचा, अरे प्रेमाने कापला तर कापला जाईल, असा रागाने नाही कापला जाणार. आणि असं ती म्हणत असताना आता पार्थ चांगलाच चिडतो आणि रागारागात आता तो पतंग म्हणजे जोराचा एकदम पेच मारू लागतो काव्याच्या पतंगाला. तर युग आता पार्थला थोडंच थांबवतो आणि म्हणतो अरे हो दादा काय करतोयस तू, अरे आता वहिनीने काय सांगितलं, प्रेमाने रागाने नाही, प्रेमाने कापायचा पतंग. तर काव्या त्याला म्हणते अरे युग आता कोणीतरी तुझं ऐकणार नाही, हे बघ त्यांना जेवढा जोर लावायचा आहे ना तेवढा लावू देत, मी ना जीव लावते. असं म्हणून ती गॉगल खाली करून परत एक डोळा मारते पार्थला. तर तेव्हा पार्थ त्याच्याकडे बघतच असतो आणि परत तो लाजत असतो. तर मानेनी म्हणते काव्या अगं तू माझ्या समोर माझ्या लेकाला चिडवतेस अगं. तर काव्या म्हणते अहो काय करणार, त्यांच्या गालावरचा फुगा फुटतच नाहीये, काय करू मी. तर मानेनी म्हणते हो ते पण आहेच आहे, तू कंटिन्यू कर, मला मजाच येते. आणि असं म्हटल्यानंतर आता इकडे युग सुद्धा हसू लागतो आणि काव्या सुद्धा हसू लागते. तर पार्थ परत युगला फटका मारतो. तर पार्थ आता परत जोराचा मांजा खेचू लागतो
आणि आता रम्या वसूला म्हणते, इकडे बघितलंस का आई किती मुद्दामूनचा आगाऊपणा चाललाय. तिच्या तो मुद्दामून पार्थला त्रास देते. ती तर वसू सुद्धा म्हणते, होय बघ ना अगं, पार्थाचा रुसवा घालवण्याची एक संधी सुद्धा सोडत नाहीये ही मुलगी. आणि म्हणते, रम्या अगं, त्या पतंगावरती काय लिहिलंय ते वाचलं का तू? तर तेव्हा रम्या हो असं म्हणून रागारागाने त्या पतंगाकडे बघत असते. तर इतक्यातच आता इकडे पार्थ जोराने ओरडतो, अरे ये ढील दे, ढील दे. तर तेव्हा काव्या सुद्धा म्हणते, इकडे आई आई ढील द्या, ढील द्या. तर मानेनी म्हणते, अगं काव्या तू ढील देऊ नकोस, तू तुझं डील देऊन टाक माझ्या पार्थला. तर काव्या म्हणते, अहो काकू मी तर ते केव्हाच दिलं. तर रम्या इकडे चिडलेली असते आणि ती पार्थला म्हणते, पार्थ तू फालतू लोकांच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू कॉन्सन्ट्रेट कर, यू कम ऑन यू कॅन डू इट. तर तेव्हा माने रम्याला म्हणते, रम्या फालतू काय काव्या, कमॉन, तू हरायचं नाहीयेस अजिबात, तूच जिंकायचं आहेस. माझ्या सूनबाईच्या प्रेमाचा पतंग हवेतच उडत राहिला पाहिजे. तर काव्या म्हणते, अहो आई तुम्ही काही काळजी करू नका हो, ही पतंगाची स्पर्धा आणि माझा हा बोका दोन्ही सुद्धा जिंकेल. आणि असं म्हणून आता हे दोघे सुद्धा एकदम छान असं पतंग उडवत असतात आणि एकमेकांना पेच मारायचा प्रयत्न करत असतात. आणि इतक्यातच आता या दोघांचा पतंग एकमेकांत अडकतो आणि दोघांचे पतंग सुद्धा कापले जातात आणि ते दोघांचे पतंग सुद्धा कापून उडून जातात. तर तेव्हा काव्या म्हणते, बघितलं का देशमुख, प्रेमात पडलो ना, तर दोघेही एकत्र पडू आणि ठीक आहे हो देशमुख, मला आणि माझ्या पतंगाला तुमच्या हातून कटणं सुद्धा मंजूर आहे, असं म्हणून एकदम प्रेमाने त्याच्याकडे बघत असते. तर तेव्हा पार्थ तर अजून सुद्धा तिच्याकडे एकदा बघतो आणि दुसरीकडे एकदा बघत असतो. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे आता नंदिनी ते सर्व काही गरम करून बाहेर घेऊन येते आणि ते लाडू तयार करायसाठी त्याच्यामध्ये हात घालते पिठामध्ये आणि तिला जोरात भाजत. तर तेव्हा जीवा लगेचच तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, बघू बघू असं म्हणून तिच्या हातावरती फुंकर मारू लागतो. तर नंदिनी त्याच्याकडे बघतच राहते. तर इकडे आता काव्या बसलेली असते खाली आणि तिच्या हातामध्ये तो बोकाच असतो. तर वरून वसू आणि रम्या येत असतात आणि ते बघितल्यानंतर त्या तिथेच थांबतात. तर वसू म्हणते, त्या प्रोमोमध्ये असं दाखवलेलं आहे त्यांनी की काव्या आता रम्यावरती चांगलीच ओरडत असते आणि आता ती रम्याच काय करते, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.